सुवर्णा, ज्या डब्यामध्ये जो ऍक्सिडेंट घडला होता त्याच डब्यामध्ये सामचा प्रतिनिधी नियाज हा उपस्थित होता आणि त्याने ही सगळी घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे। तो आपल्या सोबत आहे। प्रत्यक्ष काय घडलं हे सगळं नियाज आपल्याला सांगणार आहे। त्या डब्यात नियाज काय घडलं, कसा ऍक्सिडेंट झाला, किती लोक होती, हे सगळं सांग। मी सकाळी 8:36 ची ट्रेन घेतली होती कल्याणवरून, प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून। आणि दिवा गेल्यानंतर ती दिवा हॉल्ट होता, तिला दिवा गेल्यानंतर त्याच्यामध्ये जाम गर्दी झाली होती। नंतर दिवा क्रॉस झाला आणि तिकडे जी ट्रेन होती ती जाम स्पीडमध्ये होती, CSTला जाणारी। आणि दुसऱ्या ट्रॅकवरती CSTवरून कसाऱ्याला जाणारी ट्रेन होती, ती पण स्पीडमध्ये होती। तर त्याचा धडका CSTला जाणारी ट्रेनला लागला। तर धडक्यामुळे पुढचे जे डोरचे होते 4 लोक खाली पडले, नंतर मागचे जे 2 लोक पडले आणि 2 लोकांना जाम जोरात फटका लागला, म्हणून ते आतमध्ये पडले। त्याची मी व्हिडिओ वगैरे ते नियाज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या डब्यामधून प्रवास करत होतात आणि याच दरम्यान तुम्ही काय पाहिलं की किती लोक चढलेली होती, किती गर्दी होती, नेहमीप्रमाणे होते, नेमकं घडलं काय, हा ऍक्सिडेंट झाला कसा? ते येणारी ट्रेनचा आहे ना, जोरात फटका लागला CSTला जाणारी ट्रेनला। तर त्याच्या फटक्यामुळे ते लोक पडले। तर सोमवार होता म्हणून ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती, सगळे पॅक होती पूर्ण ट्रेन, जसं ते सकाळी असते दररोज। सुवर्णा, आपण बघितलं की सामचा प्रतिनिधी हा लोकल डब्यामधून प्रवास करत होता आणि त्याच ट्रेनमध्ये हा प्रकार घडलेला आहे। याचं सगळं शूटिंग, याचा जो व्हिडिओ आपण साम टीव्हीवरती पाहतोय हा अत्यंत एक्सक्लुसिव्ह आहे। आणि याच व्हिडिओत आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ऍक्सिडेंट होण्याच्या आधी किती गर्दी होती आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर कशा पद्धतीनं लोक तिथे पळत असताना लोकांची गर्दी झाली, एकच हाहाकार माजला आणि ही घटना घडली। शिवाजी, गर्दी, गोंधळ हे सगळं या व्हिडिओमध्ये दिसतंय। पण ज्या वेळेला ट्रेन थांबली त्यानंतर तातडीनं रेल्वे प्रशासनाकडून सुविधा पोहोचल्यात का, काय सांगतोय रियाज? तर हा तोच व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय कशा पद्धतीनं प्रवासी या लोकलमधून पडल्यानंतर गोंधळ उडाला। कुणालाच, डब्यामध्ये असलेल्या कुणालाच काहीच कळत नव्हतं नेमकं काय घडलेलं आहे। जोरदार फटक्याचा आवाज आला, पण हा आवाज कशाचा होता हे प्रवाशांना कळलं नाही। सगळे एकमेकांना विचारत होते आणि एका क्षणात हे सगळं घडत असताना 2 जखमी प्रवासी हे डब्याच्या आतच पडले आणि त्यावेळेला काहीतरी अघटित घडलेलं आहे हे या प्रवाशांना लक्षात आलं। मात्र नेमकं कसं घडलं हे कळत नव्हतं। पुन्हा जाऊयात आपण शिवाजी यांच्याकडे। शिवाजी, या डब्यामध्ये रियाज होता, त्यावेळेला 2 जखमी सुद्धा आतमध्येच पडले असं त्यांचं म्हणणं आहे। तर किती वेळात रेल्वे प्रशासनाकडून या जखमींपर्यंत सुविधा पोहोचल्या? कारण रेल्वे प्रशासन सतत सांगते की आमच्याकडून सुविधा योग्य वेळेत पोहोचल्या आहेत। सुवर्णा, आपल्याला माहिती आहे लोकलची जी गर्दी असते ती नेहमीच खचाखच असते। अशा दरम्यान ही प्रशासनाची जबाबदारी होती, परंतु तसली कुठलीही जबाबदारी पाहायला मिळाली नाही। आपल्यासोबत नियाज आहे। नियाज तिथे होता। नियाज, ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस रेल्वे प्रशासन किती वेळानं तिकडे पोहोचलं? कारण सगळ्या काही आम्ही बघतोय की तुम्ही जो व्हिडिओ काढलाय त्या व्हिडिओमध्ये अनेक लोक आतमध्ये सुद्धा काही लोक दिसतात, गर्दीमुळे काही लोक पडली, काही आत पडली। तर नेमकं काय घडलं, प्रशासन किती वेळानं पोहोचलं? ही घटना मुंब्रा आणि दिवाच्या दरम्यान घडली। नंतर ते चेन वगैरे पुलिंग केली होती लोकांनी, पण ट्रेन काही थांबली नाही कलवा स्टेशनवरती। ते डायरेक्ट ट्रेन थांबली ठाणे स्टेशनला, पण तिकडे काही सुविधा नाही होती ह्याची। आणि ते 15 ते 20 मिनिटं लागले त्यांना यायला तिकडे ठाणे स्टेशन। महत्त्वाची माहिती रियाज देतोय की ट्रेन त्या ठिकाणी थांबलीच नाही, पुढे गेली आणि थेट ठाण्याला थांबली। हो सुवर्णा, नियाजने ज्याप्रमाणे सांगितलंय, ज्याप्रमाणे तो ट्रेनमध्ये होता त्यावेळेस ज्यावेळेस घटना घडली त्या घटनेमध्ये ट्रेन तिथं थांबणं आवश्यक होती। चेन ओढली गेली होती, परंतु चेन त्याप्रमाणे पायलटने ट्रेन थांबवली नाही असं नियाजचं म्हणणं आहे, कारण तो त्या ट्रेनमध्ये प्रवास करत होता। नियाज, बरोबर आहे? हो बरोबर आहे। ते जेव्हा ती घटना घडली तेव्हा त्यानंतर लोकांनी चेन पण पुल केली होती, पण ती कलवा स्टेशनला थांबली नाही ट्रेन आणि ती डायरेक्ट ट्रेन थांबली होती ठाणे स्टेशनला। मग तिकडे काही सुविधा नाही होती, त्या लोकांना सुविधा भेटायला 10 ते 15-20 मिनिटं गेले। शिवाजी, पुन्हा तुमच्याकडे येते। आपण प्रेक्षकांना ही अत्यंत महत्त्वाची माहिती देऊयात। साम टीव्हीवर आत्ता जो व्हिडिओ बघताय हा अत्यंत एक्सक्लुसिव्ह असा व्हिडिओ। आमचे प्रतिनिधी रियाज शेख हे त्याच डब्यात होते ज्या डब्यातनं हे सगळे प्रवासी खाली पडले होते। आणि ज्या वेळेला प्रवासी खाली पडले त्यानंतर लगेचच स्टेशनवर ट्रेन थांबणं आवश्यक होतं, मात्र ट्रेन त्या ठिकाणी थांबली नाही आणि ट्रेन
थेट ठाणे स्टेशनवर थांबली. शिवाजी आणि रियाज, धन्यवाद तुम्हाला दोघांनाही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल. तर ही लाईफलाईन आता डेथलाईन बनत चालली आहे, कारण लोकल नेहमीच उशिरानं स्टेशनवर येते आणि त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत जाते आणि ऑफिसला वेळेत पोहोचायचंय म्हणून प्रवासी अशा पद्धतीनं ट्रेनमध्ये जिथे जागा मिळेल तिथे चढतात, प्रवास करण्याचा प्रयत्न करतात आणि अशाच घटनांमध्ये रोज लोकलमधनं प्रवासी पडण्याच्या घटना वाढायला लागलेल्या आहेत. मात्र आज ही भयंकर घटना घडलेली आहे.